बोला. 12 ऑगस्टला आम्ही 19 ऑक्टोबरला हे पत्र कार्यालयात नेऊन दिलेलं आहे. केंद्रीय आणि त्यांना भेटलोही. आमचे प्रतिनिधी म्हणून जितेंद्र आव्हाडजी स्वतः जाऊन तिथं 2-3 जण जाऊन भेटले, त्यांना हातात दिलं, पण त्याचा कोणताही कॉग्निजन्स त्यांनी घेतला नाही. आणि केंद्रीय निवडणूक आयोगालाही हे पत्र पाठवण्यात आलेलं 1 महिना आधी विधानसभेच्या, आणि त्यात कॅटेगरिकली म्हटलेलं आहे की सोयीची नावं ठेवतायत, गैरसोयीची नावं काढतायत, खाली कार्यकर्त्यांना सूचना दिल्या आहेत, हिरव्या पेनाने टिक करा, सोयीची असतील ती, गैरसोयीची असतील ती लाल पेनाने टिक करा, लाल पेनाची नावं उडवण्याचा कार्यक्रम झाला. हे आम्ही सर्रासपणाने आधी 1 महिना आधी त्यांना, कारण हे चाललं होतं ग्रासरूट लेवलला आणि कुणीतरी हे मॉनिटर करत होतं, हे कळत होतं आम्हाला, म्हणून आम्ही तक्रार केली. पण निवडणूक आयोगाने कोणता प्रतिसाद दिला नाही. निवडणूक आयोगाची स्टाईल अशी आहे की कोणी कुठल्याही राजकीय पक्षाने तक्रार करायची, ती त्यांना बासनात गुंडाळून ठेवण्याची त्यांची प्रथा दिसते. आता हे महाराष्ट्रात चालून देणं शक्य होणार नाही, कारण प्रत्येक वेळेला या अशा कृतीने सगळ्या कृत्या अशा करायच्या आणि निवडणुका वेगळ्या दिशेने न्यायच्या, असा महाराष्ट्रातल्या जनतेला वाटते. आणि म्हणून त्याच्यासाठी आम्ही आज एकत्रितपणानं आपल्याला निवडणूक आयोगाला सगळी माहिती दिलेली आहे. माझ्याकडे हे सगळे पुरावे आहेत. घर डॅश आहे, 0 नंबर आहे. एक मिनिट जयेंद्र, ती फक्त यादी एकदा वाचून नका, एकेका घरात किती येतील. आता बघाची तुम्ही दाखवलेत ना, हे जरा आपण ऐका. आता ही सुषमा गुप्ता, नालासोपारा मतदारसंघ, या बाईचं नाव दुपारी 3ला होतं, 6ला गेलं. कुणी काढलं हा प्रश्न आम्ही विचारला. 12 ऑगस्टला झालेली ती घटना आहे, पण अद्यापपर्यंत त्यांना माहीत नाही की हे का, म्हणजे त्यांनी साधी चौकशी केली नाही निवडणूक आयोगाने की हे का झालं, कसं काढलं, कुणी काढलं. हे मुरबाड मतदारसंघात मतदार घराच्या पुढं नुसता डॅश लिहिलाय, घर क्रमांक नाही, नुसता डॅश असणारी 400 मतं आहेत. दुसरं पुढं त्यांनी त्याच पद्धतीने पुणे कॅन्टोन्मेंटमध्ये एका याच्यात 869 घरं आहेत, 869 मतदार आहेत एकाच ठिकाणी, याची तक्रार केली आम्ही. मध्य नाशिकमध्ये 813 मतं आहेत. हे सगळे पुरावे आहेत याला जोडलेले, असं मोकळं बोलत नाही, विथ एव्हिडन्स आहे. 813 3829 नाशिक मध्य मतदारसंघातलं घर आहे, त्या घराचा नंबर आहे 3829, आणि 813 वोटर्स हे एका घरात दाखवण्यात आलेले आहेत. बडनेराला 0 क्रमांक, घर क्रमांक 0 असे 0 मतदार असणारे, मगाशी मी आकडा सांगितला तेवढे हे आहेत, एव्हिडन्सेस आहेत आमच्याकडं. असं नाही की हवेत बोलतोय. त्यामुळे काही मी ऐकलं. आता याच्यात विशेषतः अशोक पवार यांचा जो मतदारसंघ आहे शिरूरचा, त्यांना केसनन गावात त्यांनी काही ऑब्जेक्शन घेतले. ऑब्जेक्शन घेतल्यानंतर घर क्रमांक 1च असणारे 188, एकाच घरात 188 मतदार आहेत आणि ते घरच नाही आहे त्या गावात. आणि तसं लिहून त्यांनी लेखी तक्रार केल्यावर तिथल्या निवडणूक प्रतिनिधींनी सांगितलं की त्या मतदारांची प्रायव्हसी डिस्टर्ब होते आणि म्हणून आम्ही तुम्हाला ही माहिती देऊ शकत नाही. त्याच्यामध्ये शेवटी कायदा जो आहे तो कायदा काय सांगतो, कायदा त्यांनी असं लिहिलेलं आहे की मतदार यादीत समाविष्ट करण्यात आलेल्या मतदारांची माहिती ही गोपनीय स्वरूपाची आहे. त्यामुळे सदर मतदारांची माहिती ही व्यक्तिगत माहिती आहे. सदर कागदपत्रांची माहिती इतरत्र प्रसिद्ध होऊ नये या कारणाने संबंधित मतदारांची परवानगीशिवाय आपणास उपरोक्त माहिती पुरवता येत नाही. आता कायदा आहे, कायद्यामध्ये काय म्हटलंय, आम्ही तो कायदाही दाखवला निवडणूक आयोगाला. साधारणपणे 32 नंबरचा कायदा आहे की कुणी कुठलाही हे मागितला, कुणी कुठलाही हे मागितला तर तो ती माहिती आणि ते डॉक्युमेंट्स कोणत्या आधारावर रजिस्ट्रेशन झालं, कोणत्या आधारावर हे देण्यासाठी कलम 32 आहे. त्यामध्ये स्पष्टपणाने म्हटलेलं आहे की तुम्हाला ती माहिती द्यावी लागेल.
हा नियम कायदा आम्हीच निवडणूक आयोगाला आता कायदे सांगतोय, त्यांचे हे कायदे आहेत, ह्याप्रमाणे ते देऊ शकतात. पण त्यांना दिलेलं उत्तर अशोक पवार यांना की त्याची प्रायव्हसी, आम्ही काय त्याचे खाजगी गोष्टी मागत नाहीत, त्याने जे निवडणूक आयोगाला सबमिट केलं आहे मतदार होण्यासाठी तेवढीच माहिती मागतोय आणि ती देणं आवश्यक आहे असं निवडणूक आयोगाच्या निवडणुकीच्या कायद्यात लिहिलेलं आहे. एकच मिनिट एक मिनिट येतोय आवाज ऐकू? हा आवाज नाही, मला यातली फक्त एकच गोष्ट कळली नाही, समजली नाही. जे निवडणूक आयोग आम्हाला सांगते किंवा केंद्रीय निवडणूक आयोग आम्हाला सांगते की मतदारांची यादी ही गोपनीय असते. मला असं वाटतं मतदान हे गोपनीय असतं ना. आपण कोणाला मतदान करतोय ही गोष्ट गोपनीय असते, मतदार कसा गोपनीय असेल? जर ऑनलाईन तुम्ही जर समजा सगळ्या याद्या समजा असतात, याच्यापूर्वी दाखवल्या गेलेल्या आहेत, तर ती गोष्ट गोपनीय कशी असेल? आणि दुसरी गोष्ट, तिथे सीसीटीव्ही कॅमेरे तुम्ही लावता, जे नंतर तुम्ही 45 दिवसामध्ये डिलीट करता. जर तुम्ही बघू शकता, आम्ही नाही का बघू शकत? बरं, निवडणूक आयोग यांना निवडणुका लढवायच्या नाही आहेत, निवडणुका आम्हाला लढवायच्या आहेत. जर आम्हाला ते मतदार कोण आहेत हे कळले नाहीत, म्हणजे मला एक गोष्ट या संपूर्ण प्रकरणामध्ये मी मगाशी आपल्याला सांगायचं राहिलं, माझी ही निवडणूक याच्यामधलं जे काही प्रॉब्लेम्स आहेत किंवा याच्यामधले जे घोळ आहेत याच्यावरची माझी ही दुसरी पत्रकार परिषद आहे. एक पहिली 2017ला झाली होती, मला असं वाटतं तुम्हाला माहिती असेल कदाचित. आणि त्यावेळेला पण मी ह्याच गोष्टी मांडत होतो की ह्या सगळ्या गोष्टी निवडणूक आयोग ही लपाछपी का करते. आता मगाशी आम्ही जेव्हा सांगितलं की एका ठिकाणी कुठे ते जिल्हा परिषदांच्या काही एक याद्या आल्या. आता 2022ला ती फोटो सकट नावासकट सगळ्या याद्या आहेत 2022च्या. आणि आत्ताच्या ज्या याद्या आल्या आहेत या 2022च्या याद्या आहेत, ज्याच्यामध्ये फोटो आहे, नाव आहे, सगळं आहे. या आता जिल्हा परिषदेच्या 2025च्या याद्या आल्या ज्याच्यामध्ये फोटो काढून टाकलेत. हे सगळं निवडणूक आयोग स्वतः करतंय. हे का करतंय? जर समजा पारदर्शकता समजा ते आणतायत असं म्हणतायत किंवा आहे असं म्हणतायत जर निवडणुकांच्या प्रोसेसमध्ये, तर मग ह्या सगळ्या गोष्टी हे का करतायत आणि कशासाठी हा घोळ घालतायत? काय बोल ना. देवांग दवे या व्यक्तीचा एक उल्लेख या वरच्या चर्चेमध्ये करण्यात आलाय. हा जो सगळा घोळ आहे, याच्यावरचा जो अभ्यास आहे, त्याच्या मागे ह्या देवांग दवेचा काही हात आहे का? एक मिनिट, अर्धवट विषय राहिला, त्यांना पूर्ण करायचं होतं. देवांग दवे हे निवडणूक आयोगाचे हे एका राजकीय पक्षाचे पदाधिकारी आहे आणि हे कुठेच लपून राहिलेलं नाही. त्यांच्याकडे जो कंत्राट दिला आहे, डिलीट करायचं पण आहे ना, एडिशनचं पण आहे. डिलिशनचं आहे, एडिशनचं, दोनही काम तो करतो आहे वेबसाईटवर अधिकृतपणे जाऊन. कारण अधिकृत कंत्राट दिल्यामुळे वेबसाईट हाताळण्याचं काम त्याच्याकडे आहे आणि तिथूनच कदाचित घोळ असावा असा आमचा गोड समज आहे. उद्धवजी, दोन चंद्रपूरमध्ये राजुरा मतदारसंघात अजूनही गुन्हा दाखल झालेला नाही. तिथे भारतीय जनता पक्षाचं नाव घेऊन सांगतो, त्यांच्या मोबाईलवर ओटीपी केलाय. हे सिद्धच झालंय. आम्ही तक्रार दिली पण अद्यापही तिथे कुठेही गुन्हा दाखल झाला. आम्ही पकडून दिलं, चोरी पकडून दिली, कशा प्रकारची चोरी झाली पुराव्यासह दिलं. त्यामुळे आता ती कारवाई झाली नाही, तो पुढचा प्रश्न. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.